ईमेल झालं मॅम चालू. चालू झालं का रेकॉर्ड सुरू झालं टायमिंग सुद्धा टाइम बघता का सर किती झालं मोबाईलमध्ये बघा 30 मिनिट्स कंप्लीट करतो मॅडम त्याचं टायमर चालला त्याच्यामध्ये 11:55 55 होते रेकॉर्ड करा व्यवस्थित हॅलो हॅलो आपण झेरॉक्स बँकेचे कागद नाहीत आपल्याजवळ सध्या खूप छान आहे सर इथं शिकायला पण आम्हाला तिथून वेळच भेटत नाही कोणता माझा सायन्स विषय आहे आणि कुठं विद्यार्थी विद्यालयाचे आहेत तर कुठले होय हो संजीवनीचेच आहे पण वेळ भेटत नाही एवढं करायला पूर्ण दिवस गेल्यासारखं जातोय मॅडम ती आता ट्यूब किती भारी खूप छान येणार आहे खूप छान पूर्ण 3D आहे सर आम्ही एका दिवशी करणार होतो ओके इथं काही नाही केलं तर प्रॉब्लेम आहे म्हणजे काही नाही केलं नंबर राहू द्या बघा किती छान व्हायला दिसतंय का टीव्हीवर पण टीव्हीवर दाखवते हे तर आपण रिअल बघतोय ना आम्ही आमच्या आयुष्यात पहिल्या रोबोट गरम आहे रेकॉर्डिंग का आता ते पूर्ण बॉक्स बनून असेल बनल्याशिवाय ते थांबतच नाही 12 मिनिटं राहिली एका मिनिटामध्ये एवढा लेस तयार केलं मूर्ती किती मिनिटात 3 मिनिटं ते ट्राय करावं लागते आपल्याकडे ऑलरेडी 3D इमेज आहे याच्याकडे आपण पण जर समजा याला नॉर्मल इमेज जरी दिली तर पॉसिबिलिटी याच्यात सॉफ्टवेअर त्याच्याकडे ऑलरेडी स्वतःची सिस्टीम असेल तर त्याची जी बायोमेट्रिक हात दुखायला येते स्टुडंट्सला तुम्ही ज्यावेळेस एखादी पार्ट बनवता त्याच्या वेळेस पार्ट जर कमी पडला तर इथे ह्याच्यात बनवून सुद्धा तुम्ही वापरू शकता यूज करू शकता असंच आहे ते हात दुखायला तर दुसऱ्याला डायरेक्ट बंद करते काहीच नाही पहिलंच आहे क्यूब जो आहे डेमो क्यूब आहे तसंच ऑलरेडी इनबिल्ट आहे ते इनबिल्ट एक दिलेलं आहे ते आणि आपण नंतर मग ह्याच्यात घेऊन करायचं. तर हे जे आहे ते त्याच्यामध्ये पोहोचतच नाही त्याच्यामुळेच आपण त्याला डायरेक्ट तेवढं काय बघायचं फाइंड आउट पण त्याच्यामध्ये सर्च केल्यावर भेटणार आहे पण त्याला वेळ लागतो टाइम बघा मॅसेज टाक रे मला मोरे एक जण थांब मोरे अरे त्या ठीक आहे रोल नंबर काही मॅसेज टाक लगेच टाक अगोदर घेणार ते 1 बाय 1 सांगून जावा रे रोल नंबर सांग रे रोल नंबर सांगून ह्याच्या आधी दुसरा होता मोठा होता पण त्याची कॉईलच व्यवस्थित म्हणजे असं हे जे फिलामेंट आहे ना ते मेल्टच होत नव्हतं मग रिप्लेस केलं आहे आधी जुनं होतं वेगळंच होतं ते ओपन होतं असं हां हे आवाज रे
एवढी साईज याची एवढी माणसं लागतात. दिसतंय का? हां हां हां. कुठे ठेवायचं? हात दुखायला आहे का? नाही असं ठेवायचं. नाही तेवढंच मशीन दिसत होतं. NEP मध्ये हे तर आहे सर. आले का? NEP जी पॉलिसी आहे हो. ना, एज्युकेशन पॉलिसी आहे. एज्युकेशन पॉलिसी जी आहे म्हणजे प्रॅक्टिकली विद्यार्थ्यांना असं नॉलेज द्या की त्यांनी बाहेर पडल्यावर बरोबर. काहीतरी कसं करू आता- शकतात स्वतः. आता कसं झालं मॅडम माहिती आहे ॲक्च्युली GDP खूप कमी आहे आपल्या ॲज कम्पेअर टू अदर्स. त्याच्यामुळे ह्या लोकांचं वाढवण्यासाठी मग 22 वर्षाचे झाले विद्यार्थी की ते कमवते झाले हो, पाहिजे हो. असं धोरण आहे सध्या. मॅडम त्यांनी फक्त इतका फक्त बेस तयार केला क्यूब वरती क्यूब आहे. क्यूब वरती आहे हा क्यूब वरती आहे. अच्छा ओके हां हां बेस झाला आता आणि ते cube बघा झाला. त्याच्यामध्ये पण किती म्हणजे परफेक्टली त्यांनी हे किती करते. परफेक्टनेस आहे. छोटे cube छोटे मध्ये. हे आहेत मध्ये दिलंय का? मध्ये छोटे क्यूब्स आहेत हो आणखी. हो हो बघितलं. छान आहे. आता ते हे बनवणार मूर्ती तर बनवणार आता. मूर्ती बनवायची. मी बनवणार आता मूर्ती. आम्हाला तेवढं इकडं तिकडून इकडं यायला एवढी परमिशन नाही सर. हा. एखादा तासात काय नाही होते? काकू, माझ्याकडे ते कागद नाही, नाही नाही. सॉफ्ट कॉपी पण नाही त्याच्यात. इथूनच आलो संजीवनी सॉफ्ट कॉपी मधून. नाही आहेत माझ्याकडे त्याचे हार्ड कॉपी त्याचे सायन्सला आहे. लातूरमध्ये राहिले. हा काही लातूरमध्ये असतात. काहीही पण आपल्याला हे लगेच आता हे छोटं आहे म्हणून लगेच व्हायले त्याला खूप तास लागतो. काही ना एक दिवस लागतो पूर्ण कंप्लीट व्हायला. मशीन आता बंद केली म्हणजे लाईट गेल्यावर संपलंच ना विषयाचा. परत त्याला मला स्टार्ट करणार तिथूनच होईल ना. तर तुमचं क्वेश्चन डायरेक्ट मशीनवाल्याला विचारायला पाहिजे होतं आपण. ओके ते ऑटोमॅटिक पॉज होईल तिथून. पॉज होऊन तिथून जिथून थांबलाय तिथूनच स्टार्ट होईल. मे बी आपण एखादी इमेज 3D मध्ये कन्वर्ट करून सुद्धा प्रिंट करू शकतो. तसं पण आहे ना सर. एखादं इमेज 3D मध्ये 3D कन्वर्ट मध्ये करायचं करायचं. आणि मग ते प्रिंट करायचं. जनरली पहिले असंच होतं 3D प्रिंटरला असंच होतं हां. पण ह्याच्यात ऑलरेडी सॉफ्टवेअर आहे ते स्वतः इमेज कन्वर्ट करतं आणि पुन्हा मग हे करतं. किती छान बनतंय मस्त. 5 मिनिटं राहिले त्याला. शिकण्यासारखं खूप काही आहे. ह्यांना संधी मिळते शिकायची. आमच्या वेळेस नव्हतं काही हे असं. फक्त नॉलेज घ्या. परफेक्टनेस बनायला आहे. रोबोटिक्स आहे म्हणजे. रोबोट आहे ते. 4 मिनिट. येऊन जाऊन चापोलीमध्ये झेरॉक्सच बघितला असं ओके त्याच्या व्यतिरिक्त काय बघायला नाही. डायरेक्ट पार्ट्स बनवल्यासारखं आहे. पार्ट्स आहे. टॉईज छोटे टॉईज. टॉईज ह्याच्यापासूनच बनवतात ना. हो बरोबर. अच्छा टॉईज ह्यापासूनच बनतात का? नाही मेन जे मेन क्लस्टर पार्ट जे आहेत ना सुरुवातीला एखादी नवीन जर डिझाईन बनवत असाल तुम्ही तुमच्याकडे डाई जर अवेलेबल साचा. डाई अवेलेबल नसेल साचा हां
6च्या अवेलेबल साच्यामध्ये डाय- डाय डाय, हो. बनवूनच्या अगोदर हे बनवलं जातं हां. आणि पुन्हा नंतर याला टाकून मोल्ड त्याच्यामध्ये मध्ये टाकून मग डाय असा आकार. मग डाय बनवायची. हां मेन म्हणजे सुरुवातीचा आकार यांनीच देणार. हां जसं आपण ते पहिल्याच्या काळामध्ये पळ्या वगैरे बनवत नव्हते का, जर तुमच्याकडे पळी असेल तर मी त्या साच्यावर ठेवणार आणि हो, तशीच बनवून देणार. बनवून देणार, पण हो. पहिली पळी बनली कधी, ओके. मग ते पहिली पळी बनवण्याचं काम हे करतात. अरे मूर्ती बनवतो ना देवाच्या मातीमध्ये टाकून ते, हां हां हां. जर तुमच्याकडे मूर्ती असेल तरच बनते ना. साचा. ते साच्यामध्ये टाकून हां बनवतं. पण जर पहिलीच मूर्ती जर नसेल तुमच्याकडे तर कुठून बनवणार बनवणार नाही. म्हणजे पहिली मूर्ती बनण्याचं काम हेच करतात. 3 मिनिट्स. हां 3 मिनिटं राहिलेत आता. हां काय झालं? हां हां हां. स्पीड वाढला आता, स्पीड आहे, स्पीडली. आता बघा हो. ते लाईट नसल्यामुळे कसं ते तेवढं क्लिअर दिसत नव्हतं. ते लाईट लावल्यावर एकदम क्लिअर झाला आता ते. 2 मिनिट्स. एकदा असंच आम्ही कॅमेरा लावून ठेवला पण ते टिक करायचं विसरून गेलो. टायमर लागला नाही, आम्ही मस्त थांबला असतो. थांब. 5 मिनिटानंतर बघला ते रेकॉर्ड झालंच नाही त्याच्यामध्ये. Two minutes. झालं पॅक करायला, ते बंद करायला ते. बंद करते कवर ना. ते का मध्ये हॉलो आहे एकदम empty हॉलो आहे. हॉलो हॉलो. एकदम आणि त्याच्यानंतर ओके, क्लोजिंग करता येतं त्याला. 1 मिनिट. झालं क्लोज. नाही आणखी झालं नाही. थोडं बाकी आहे. थोडंसं टाईम रिमेनिंग म्हटलं आहे.
स्टेज हॉट असतो. बिल्ड कंप्लीटेड. त्याला बंद करायचं ना. ओके हां